नमस्कार. मॅडम म्यूट झाला मॅडम. नमस्कार. सुरांच्या मैफिलीत आपलं पुन्हा स्वागत करते. रसिकांनो, सूरज्योत्स्ना राष्ट्रीय संगीत पुरस्कार गेल्या 2014 पासून या पुरस्काराचं वितरण होत आहे. अगदी 2019 पर्यंत या पुरस्काराचं सातत्यानं वितरण स्वर्गीय ज्योत्स्नाभाबीजी दर्डा यांच्या स्मरणार्थ देण्यात येतं. पण 2020 साली एका अनाहूत पाहुण्यामुळे हा कार्यक्रम स्थगित करावा लागला. पण संगीताला कुठे थांबता येतं, त्याचा प्रवाह हा अखंड सुरू असतो. संगीताला जातीभेद नाही, लहान मोठं नाही, प्रांत देश नाही, कुठलंही बंधन नाही. अगदी थोरा मोठ्यापर्यंत या संगीतानं श्रेष्ठत्व बहाल केलेलं आहे. मग त्या मंगेशकर भगिनी असो किंवा गायकवाड भगिनी असो. तर आज आपण सूरज्योत्स्ना राष्ट्रीय पुरस्कार प्राप्त विजेती अंजली गायकवाड आणि नंदिनी गायकवाड हिच्याशी गप्पा मारणार आहोत. तर या गप्पा जिच्या सोबत आपण मारणार किंवा हा संवाद जिच्या माध्यमाने घडून येणार आहे ती सानिका काशीकर. अनेक नाटकांमध्ये आणि सिरियल मधून आपण तिला बघतो आहोत आणि नुकताच तिचा एक चित्रपट प्रदर्शित होणार आहे आणि उत्कृष्ट गायिका सुद्धा आहे. तेव्हा आजची ही मैफल अधिक रंगणार आहे. मी वळते आहे सानिका. स्वागत आहे. नमस्कार नेहाताई. नमस्कार तुम्हा सर्वांचे लोकमत सूरज्योत्स्ना संवाद या कार्यक्रमातर्फे मी मनापासून स्वागत करते. मी सर्वात प्रथम तुमची ओळख आमची सूरज्योत्स्ना राष्ट्रीय पुरस्कार विजेती अंजली गायकवाड आणि तिची बहीण नंदिनी गायकवाड ह्या दोघींची ओळख करून देते. पण ऍक्च्युली या दोघींची ओळख करून द्यायची काही गरज नाहीये, कारण त्यांचा आवाज, त्यांचं सुरेल गाणं हे घराघरात पोहोचलेलं आहे. का तर ते संगीत सम्राट आणि सारेगमप लिटिल चॅम्प्स तर्फे. सो मला असं वाटतं आपण शब्दांनी त्यांची ओळख करून देण्यापेक्षा सुरांनी त्यांची ओळख करून घेऊया. सो अंजली आणि नंदिनी, तुमच्या एखाद्या सुमधुर गाण्याने सुरुवात होऊ दे कार्यक्रमात. मन जाय माझे त्या ठिकाणी निज रूप तुझे मी ठेवितो मस्तक ज्या ठिकाणी सद्गुरु तिथे तुझे पाय दोन. सूर निरागस हो गणपती निरागस हो. सूर निरागस हो गणपती सूर निरागस हो. शुभ नयना करुणामय गौरीधर श्री वरद विनायक. शुभ नयना करुणामय गौरीधर श्री वरद विनायक. ओंकार गणपती ओंकार गणपती अधिपती सुखपती छंदपती गंधपती वीर निरंतर हो दीन निरंतर हो. सूर निरागस हो
रस हो. मोरया मोरया गणपती बाप्पा मोरया. मोरया मोरया गणपती बाप्पा मोरया. गजवदना तू सुख करता. गजवदना तू दुःख हरता. गजवदना मोरया मोरया. मोरया मोरया गणपती बाप्पा मोरया. मोरया मोरया गणपती बाप्पा मोरया. गजवदना तू सुख करता. गजवदना तू दुःख हरता. गजवदना मोरया मोरया. सूर निरागस हो गणपती सूर निरागस हो. क्या बात है. भरली ओंजळ नित्य रीती भावी चरणावर. आहे बालक सुमधुर हासे भावतसे वाहो सुरातुर. ओंकार गणपती ओंकार गणपती. अधिपती सुखपती छंदपती गंधपती. अधिपती सुखपती छंदपती गंधपती सुरपती. दीन निरंतर हो. दीन निरंतर हो. सूर निरागस हो. सूर निरागस हो. गणपती सूर निरागस हो. धन्यवाद. थँक्यू. वाह, क्या बात है. काय दोघींचं कोऑर्डिनेशन आहे. सुंदर. खूप कठीण गाणं आहे तसं गायला आणि खूप छान गायलात तुम्ही. मस्त. आता या तुमच्या इतक्या सुंदर गाण्याने मला आता उत्सुकता वाढली की तुमची ही सुरुवात झाली कशी. तुमच्या या म्युझिक जर्नीची सुरुवात कशी झाली याची मला खूप उत्सुकता लागली. म्युझिक जर्नीची सुरुवात खरं तर आमच्या घरातूनच झाली. कारण आमच्या दोघींचेही गुरु आमचे बाबा श्री अंगद गायकवाड आहेत. आणि बाबा असल्यामुळे घरी आम्ही जिकडे आधी राहायचो तिकडे घरी क्लासेस चालायचे आणि म्युझिक क्लासेस. आणि त्याच्यामुळे आम्हाला ते सारखे सारखे कानावर पडून किंवा जे क्लासला विद्यार्थी यायचे त्यांचं गाणं कानावर पडून आम्हाला ती सवय लागली. पहिल्यांदा मला म्हणजे मला त्याची सवय लागली किंवा मला आधी गाता यायला लागलं आणि त्याच्यानंतर माझं अनुकरण अंजलीने केलं. हळूहळू मला त्याची आवड निर्माण झाली गाण्याची. आणि मुळात म्हणजे बाबांनी जास्त आमच्यावर फोर्स केला नाही किंवा तुम्ही गाण्यात शिका किंवा हेच करा. पण आमच्यात जेव्हा त्यांना दिसायला लागलं की आम्ही करतोय किंवा आम्हाला आवड आहे, आमच्या आवाजात ते आहे, तर तेव्हा त्यांनी आम्हाला शिकवायला सुरुवात केली. खूप छान. खूप मस्त. सो मला सांगा, तर तुमच्या घरीच गाणं आहे. सो पहिल्यांदा तुम्ही दोघींनी एकत्र गाणं कधी बसवलं किंवा असं कधीतरी झालं असेल की आता या दोघी बहिणी छान गातात. सो कुठलं गाणं होतं आणि आम्हाला ऐकायला आवडेल. एकत्र असं गाणं मला आठवलं. पण आम्ही दोघींनी पहिलं गाणं हिचं एक युट्यूब वरती व्हिडिओ सुद्धा आहे. या नव नवल नयन. या नव नवल नयन. आणि मी 4 वर्षाची असताना मी गाणं बसवलं होतं सुमन कल्याणपूर यांचं आकाश पांघरुणी जग शांत झोपले. क्या बात है. गाशील. खूप सुंदर गाणं आहे ते. गाऊन दाखवते. आकाश पांघरुणी जग शांत झोपले. आकाश पांघरुणी जग शांत झोपले. घेऊन एक तारी गातो कबीर दोहे. आकाश पांघरुणी
भरला सुरात त्याच्या भक्तीतला सुगंध भरला सुरात त्याच्या भक्तीतला सुगंध ओठात आगळाच आनंद काही धुंद त्याच्या समोर पुढती साक्षात देव आहे. घेऊन एक तारी गातो कबीर दोहे आकाश पांघरून. खूपच सुंदर, क्या बात है. खूपच छान. म्हणजे आता मी स्पीचलेस होत चालले, आता मला काय सुचेन असं झालेलं आहे तुमचं गाणं ऐकून. मग मला एक सांगा, जसं तुम्ही मेन्शन केलं की तुमच्या घरीच गाणं आहे, सो मग तुमचा एखादा रियाजाचा पॅटर्न आहे का? तुम्ही म्हणजे तुम्ही एका ठरलेल्या वेळेप्रमाणे बसता का, कधी वेळ मिळेल तसं बसता का, कसं आहे तुमचं? हे मला जाणून घ्यायला खरं आवडेल. तर आम्ही ठरलेल्या वेळेप्रमाणेच बसतो. क्या बात सकाळी आहे. तर सध्या थोडासा उशीर होतोय उठायला, कारण सगळ्यांनाच. तर त्याच्यामुळे पण आम्ही रेग्युलरली रोज कमीत कमी 6:30 वाजता बसण्याचा प्रयत्न करतो आणि 6:30 ते 8:30 पर्यंत आमचा पूर्ण रियाज होतो. क्या बात है. खरंच म्हणजे नो डाऊट तुमचं गाणं एवढं सुंदर आणि समृद्ध आहे या वयात, यासाठी डेफिनेटली. मग असं कधी होतं का की रियाज चुकतो आणि वडील ओरडतात किंवा आई ओरडते, असं कधी होतं का? असं प्रसंग झालाय का? कधी कधी म्हणजे रियाज चुकतो, म्हणजे मुद्दाम असं काही नाही, पण कधी कधी काही प्रोग्राम असतात, कार्यक्रम असतात, तेव्हा रात्री यायला उशीर होतो, उशीर होतो. पण खरं सांगायचं झालं तर चुकत नाही रियाज, थोडा उशीर होतो आणि मग उशीर झाल्यामुळे थोडा कंटाळा येतो, त्याच्यामुळे मग आम्ही संध्याकाळीच बसतो. नाही, जेव्हा कार्यक्रम असतो त्याच्या दुसऱ्या दिवस तर विचारायचाच नसतो, म्हणजे आपण फुल एक्झॉस्टेड असतो, त्याच्यामुळे तो प्रश्नच येत नाही. पण सो तुम्ही बेसिकली दोघीही स्वतःहून बसता रियाजाला, ही किती सुंदर गोष्ट आहे. क्या बात आहे, क्या बात आहे. खरं तर ती बाबांनीच सवय लावलेली आम्हाला सकाळी उठून बसण्याची, कारण मागच्या 3-4 वर्षापासून आम्ही दोघी एकत्र बसतो. त्याच्या आधी बाबा बसायचं सोबत. अच्छा, ओके, क्या बात आहे. सो मी तुमची बरीच गाणी ऐकली आहेत आणि ऑफकोर्स मी तुमची फार मोठी फॅन आहे. सो नंदिनी, मला तुझ्या एखाद्या सुदिंग आवाजातलं एखादं सुदिंग गाणं ऐकायला फार आवडेल. येस, मी लग जा गले ऐकू का? अरे नक्कीच नक्कीच. येस. हमको मिले आज घड़िया नसीब से, जी भर के देख लीजिए हमको करीब से, फिर आपके नसीब में ये बात हो ना हो, शायद फिर इस जन्म में मुलाकात हो ना हो, लग जा गले कि फिर हंसी रात हो ना हो, शायद फिर इस जन्म में मुलाकात हो ना हो, लग जा गले. खूप छान. अगर तुम बगल में होती ना, मैं तुम्हें सच्ची गले लगाती. बहुत खूप.
बहुत खूप. किती सुंदर आहे तुझा आवाज. थँक्यू. सो मला सांग की तू या आवाज म्हणजे एवढा छान आवाज आहे तर त्याला तसंच ठेवण्यासाठी किंवा तुम्हारे इतने खूबसूरत आवाज या खूबसूरत गाने का राज क्या है तुम दोनों के भी काही पथ्य पाळता का तुम्ही दोघी? राज त्याच्यावर हाच रियाजच राज आहे. आणि ते तर झालंच. आणि त्याच्यासाठी बऱ्याच गोष्टी पाळाव्या पण लागतात. आंबट किंवा बाकी जास्त थंड गार असं अवॉइड करायला लागतं, तेलकट. त्याच्यामुळे मग तो पण आता आवाजासाठी जपायला. आता उन्हाळ्यात आईस्क्रीम नाही खाल्लात तुम्ही? नाही. बापरे. मी तर खूप नो डाऊट. एवढं काय? मी तर खूप हो. आणि मला ह्या दिवसात खायची खूप इच्छा होते, पण आता बाहेर जाऊच शकत नाही, त्यामुळे घरीच आम्ही काही ना काहीतरी असं वेगवेगळं बनवतोय. मग क्वारंटाईन मध्ये काय नवीन काय शिकलात? नवीन वेगवेगळं बनवता काय शिकलात का तेव्हा? आम्ही कुकिंग शिकलो दोघी पण. खूप खूप गोष्टी बनवल्या आम्ही घरात. पाणीपुरी, कचोरी किंवा मिसळ पाव, मंचुरियन, वडापाव हे सगळं आम्ही घरी बनवून खाल्लं. आणि क्वारंटाईन मध्ये या नवीन नवीन काही गोष्टी आम्ही मस्त मस्त राग बसवतोय, गाणी बसवतोय. जसं की अरे वा क्या बात आहे. मस्त. मग मला सांगा, जर तुम्ही थंड नाही पीत तर ज्यूस चालतो का तुम्हाला? मँगो मिल्कशेक वगैरे पिता का की ते पण नाही? पण मीडियम पाण्यातला किंवा मीडियम गार असा, जास्ती गार. मीडियम गार. फार मोठं डेडिकेशन आहे खरंच. म्हणजे मानलं पाहिजे तुम्हाला खरंच. नंदिनी, तुझा आवाज इतका छान आहे. सो मला अजून एखादं गाणं ऐकायचं. म्हणजे आता मला तो आवाज असा घुमत राहतोय, तो ऐकत राहावं असं वाटतं. एखादं अजून एक छानसं गाणं लता दीदींच मला आवडेल ऐकायला. मी अजी रुटकर ऐकवते. माझं खूप जवळचं आणि आवडतं गाणं आहे. नक्कीच. अजी रूठकर अब कहाँ जाएगा, जहाँ जाएगा हमें पाएगा। अजी रूठकर अब कहाँ जाएगा, जहाँ जाएगा हमें पाएगा। अजी रूठकर अब जो दिल में है होठों पे लाना भी मुश्किल, मगर उसको दिल में छुपाना भी मुश्किल। नजर की जुबां से समझ जाइएगा, नजर की जुबां से समझ जाइएगा। समझ कर जरा गौर फरमाइएगा। अजी रूठकर अब कहाँ जाइएगा, जहाँ जाएगा हमें पाएगा। अजी रूठकर अब। खूप सुंदर, खूप छान, खूप मस्त. क्या बात है. सो एवढं तुमचं छान सगळं चाललंय, रियाज चाललाय, तर तुम्ही जेव्हा शिकता किंवा बाबांकडून तालीम घेता तुम्ही, तर त्यातल्या काही गमती जमती किंवा त्यातल्या काही आठवणी असतील तर प्लीज आमच्याबरोबर शेअर करा. येस, नक्कीच. खूप आठवणी आहेत. कारण पहिली गोष्ट तर वी आर सो लकी, कारण आम्हाला गुरु आणि बाबा डेफिनेटली. येस. गुरु आणि बाबा
या दोन्ही भूमिका एकाच आम्हाला एकातच मिळालेल्या आहेत आणि आम्ही खूप लकी आहोत. त्याच्यामुळे आणि घरी वातावरण खूप छान असतं आमच्या, खूप खेळीमेळीचं आणि खूप मस्ती करतो आम्ही. जेव्हा ते बाबा असतात तेव्हा, आणि जेव्हा ऑब्व्हियसली ते जेव्हा गुरु असतात किंवा जेव्हा आम्हाला ते शिकवत असतात तेव्हा ऑब्व्हियसली आम्ही त्यांच्या शिष्याच असतो आणि ते सांगतील तसं आम्ही ऐकतो. आठवणी खूप आहेत आणि जेव्हा शिकवतात किंवा काही शिकवताना काही म्हणजे जर चुकलं किंवा आमच्याकडून काहीतरी जागा म्हणताना सूर जरा वर लागला नाही तर कधी कधी बाबा रागवतात. मग आणि माझी एक म्हणजे खासियत किंवा एक म्हणजे मी ते रागवले की लगेच मला डोळ्यातून पाणी येतं, म्हणजे मी रडते. अगो बाई ते गोड. रागवतात म्हणजे रागवतात म्हणून नाही, म्हणजे मला का आलं नाही पप्पांनी सांगितलेलं ते म्हणून मला रडू येतं. म्हणजे ती भावना मनात येते की पप्पांनी सांगितलं मग येतच कस काय नाहीये किंवा सूर का लागत नाही, त्यामुळे रडते मी. आपोआप डोळ्यातून पाणी येतं ते, मग पप्पा म्हणतात काही नाही म्हण येईल. आणि ती रडल्यावरती तिला ती सांगितलेली जागा आहे ती कधीच विसरत नाही आणि ती खूप छान येते. क्या बात आहे. म्हणजे खरंच ऍक्च्युली तुझं रडणं फार चांगलं आहे, म्हणजे असं आपल्याला म्हणायला हरकत नाही. मला सांगा, तुम्ही दोघे कधी भांडता की नाही, की अशाच गोड गोड असतात? कधी भांडत नाही विचार, आम्ही रोज भांडतो. मग ठीक आहे. म्हणजे रियाजात पण आणि असं पण दोन्ही याच्यात भांडतच असतो. पण अंजली, तू असं ताईकडून काही घेण्यासारखं असं तुझ्याकडे असतं का? म्हणजे तुला असं वाटतं की नाही ताईचा हा गुण मला शिकायला हवा, असं कुठलं तुला वाटतं? हो, म्हणजे त्यात कमीच आहे म्हणजे. काय नाही म्हणजे बघ नंदिनी, मी ऐकून घेतलं नसतं. नाही मी तसं रियाला भरपूर काही घेण्यासारखं आहे तिच्याकडून. बरंच म्हणजे ती जसं म्हणजे म्हणत असते तसं मी तिच्या मागं म्हणत असते. बऱ्याच काही नवीन गोष्टी तिलाही सुचतात, मलाही सुचतात. दोघे आम्ही खूप छान पद्धतीने रियाज करतो. आमच्या दोघींमध्ये खूप छान बॉन्डिंग आहे, तर छान आहे, खूप छान वाटतं. ओके, मस्त. आणि नंदिनी, तुला काय वाटतं अंजलीचा कुठला गुण तुला घ्यावासा वाटतो, किंवा तुला असं काय वाटतं तिच्यातलं असं एखादा गुण जो तुला घ्यावासा वाटेल? खूप निरागस आहे म्हणजे अजून सुद्धा, आणि मला असं वाटतं ती अशीच राहणार आहे. कारण ती म्हणजे असं जाणवतं ना आपल्याला एका वेळेत एका पॉइंटला असं की खूप निरागस आहे ती. तिला काही सांगितलं की ती लगेच मानून घेते, किंवा आपण काही सांगितलं की ती ऐकते. आणि रियाजात सुद्धा म्हणजे हा निरागसपणा किंवा हे जे तिचं हा गुण आहे तो रियाजात खूप कामी येतो. कारण बाबा किंवा मी कधी सांगेन तिला, किंवा बाबा जसं सांगतात ती तसं नेहमी ऐकून त्याचं अनुकरण करून ते प्रॅक्टिस करून ती बसवते आणि गाते सुद्धा. क्या बात आहे, क्या बात आहे, खूप छान. सो आता आम्हाला निरागस अंजलीचं आमच्या छोट्या लिटिल चॅम्पचं गाणं ऐकायचंय. हो, येस. मी जाने क्या बात है हे गाणं ऐकवते. जाने क्या बात है, 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 जाने क्या बात आती, बड़ी लंबी रात है, धक धक अभी से जिया डोल रहा है, धक धक अभी से जिया
डोल रहे दूर अब घूंघट अभी से मेरा खोल रहा है जैसे कोई डोली, जैसे बारात है, जाने क्या बात है, जाने क्या बात है, जाने क्या बात है, जाने क्या बात है, नींद नहीं आती, बड़ी लंबी रात है, नींद नहीं आती, बड़ी लंबी रात है। थैंक यू। जाने क्या बात है, अरे क्या बात है. नो डाऊट ए आर रहमान, खुद ए आर रहमानने तुमची तारीफ केली, यात काहीच डाऊट नाही. अंजली, सांग ना तो एक्सपिरियन्स कसा होता, तुम्ही कसे भेटलात, काय होतं एक्झॅक्टली? हो, तो एक्सपिरियन्स माझ्यासाठी खूप म्हणजे एक मेमोरेबल आहे तो एक्सपिरियन्स. खूप आठवतो तो अजूनही मला. त्यांचे एक मित्र आहेत, रहमान सरांचे मित्र म्हणजे मित्रच, श्रीनिवास श्रीकृष्ण. तर त्यांनी माझा एक व्हिडिओ बघितला होता युट्यूबवर, घेई छंद मकरंद, आमच्या दोघींचा. तर त्यांनी मला त्यांची अकॅडमी आहे, त्यांच्या अकॅडमीत खूप म्हणजे 1000च्या वरती विद्यार्थी शिकायला येतात, ते पण संगीत शिकवतात. तर त्यांनी आम्हाला म्हणजे माझा प्रोग्राम ठेवला चेन्नई. पहिल्यांदाच मी चेन्नई गेले होते, तेव्हा खूप मजा आली होती. त्यांच्या सगळ्या विद्यार्थ्यांसमोर माझं गाणं झालं होतं. तर तो व्हिडिओ त्यांनी पूर्ण रहमान सरांना दाखवला. तर त्यांचा त्यावेळेस पिक्चर म्हणजे काम चालू होतं पिक्चरवर, सचिन बिलियन ड्रीम्स, सचिन तेंडुलकरच्या. ऐकलंय तुझं ते गाणं. हो, तर त्याच्यासाठी मग त्यांनी रहमान सरांना विचारलं की ये देखो बच्ची बहुत अच्छा गाती है, ये हमारे प्रोग्राम में आई थी, तो इसको मतलब इसका वॉइस एक बार देख लेते इस पिक्चर के लिए. तर त्यांनी मला मुंबईला बोलवलं पहिल्यांदा त्यांच्या स्टुडिओमध्ये, रहमान सरांनी पवईच्या. मी म्हणजे तेव्हा साधारणतः 6वीत असेल, तेव्हा मला म्हणजे ए आर रहमान सर कोण आहेत किंवा एवढे मोठे ते संगीतकार आहेत ते मला माहित नव्हतं. म्हणजे पप्पा म्हणले की आपल्याला खूप मोठा चान्स भेटतो, आपल्याला जायचं तिकडे. हो, देवाची भेट झाली ग तुझी. म्हणजे मी खूप लहान होते, मला माहित नव्हतं. आणि तिथे गेल्यावर मग पप्पांनी सांगितलं की मग आपल्याला इथे ए आर रहमान खूप मोठे ते संगीतातले देव आहेत, त्यांना देव मानतात. तर त्यांनी तुला प्रश्नच नाही लहान वयात. तर तेव्हा मला म्हणजे ते आले तेव्हा मला कळालं त्यांचं पूर्ण म्हणजे कसे त्यांचं व्यक्तिमत्व कसं आहे. आणि त्यांना जेव्हा मी पाहिलं पहिल्या भेटीमध्ये, तर एकदम म्हणजे साधं एक व्यक्तिमत्व असं आहे म्हणायला हरकत नाही. म्हणजे खूप काय म्हणतो, साधी पॅन्ट वरती बस एवढं, म्हणजे असं वाटतच नाही की ते एवढे मोठे काय म्हणतात कलाकार आहेत किंवा व्यक्ती आहेत. तर त्यांनी पहिल्यांदा माझा व्हॉइस चेक करण्यासाठी काहीतरी म्हणजे थोडं म्हणायला लावलं, एक गाणं किंवा बंदिश. तर मी त्यांना मालकोस म्हणजे एक बंदिश ऐकवली होती. तर त्यांनी मला सांगितलं की खूप छान गायलीस तू, तर तू रेकॉर्डिंगला चल. म्हणजे लगेच त्यांनी स्टुडिओमध्ये मला बोलवलं लगेच. मग गाण्याचं ऐकवलं मला ट्रॅक अगोदर. ते गाणं मेन म्हणजे 4 भाषेत आहे, एकच गाणं आहे ते, मर्द मराठा. ते 4ही भाषेमध्ये त्यांनी माझ्याकडून गाऊन घेतलं. आणि एक गाणं म्हणजे मराठी मधलं मी एकटीने गायलंय, बाकी त्यांचा मुलगा ए आर अमीन आणि मी, आम्ही दोघांनी मिळून असं गायलंय. तर रेकॉर्डिंग करतानाचा अनुभव खूप छान होता आमचं. म्हणजे त्यांचं आणि माझं इंटरॅक्शन खूप छान होतं. ते असं जागा सांगायची, त्याच्या गाण्यातल्या जागा सांगायच्या. तर तेव्हा माझ्याकडून काही असं वेगळं म्हणजे त्याच्यापेक्षा अजून थोडं छान एक जागा व्हेरिएशन्स यायच्या माझ्या गळ्यातून. तर त्यांना ते छान वाटायचं. ते म्हणते ये अच्छा है मेरे, मतलब मैंने जो बताया उससे भी अच्छा है ये, तो ये ले लेते हैं. ते नकळतपणे ते
त्यांना म्हणजे ते त्यांना आवडलं खूप माझं गाणं आणि रेकॉर्डिंग झालं असं करता करता आणि खूप मजा आली आणि त्यांनी रेकॉर्डिंग संपल्यानंतर त्यांनी स्वतः माझ्या बरोबर सेल्फी घेतला ते मला खूप छान वाटलं. किती लकी आहेस तू, खूप लकी आहेस. तू गाणं गायलंस त्यांच्यासाठी, त्यांच्या बरोबर, हीच खूप मोठी गोष्ट आहे खरंच. खूप लकी आहेस तू. खूप लकी आहे की मला त्याच्या दुसऱ्या वर्षी आमच्या दोघींचाही चेन्नईला एक प्रोग्राम होता तर त्यावेळी ते जस्ट कुठून तरी न्यूयॉर्क वरनं आले होते शो करून आणि त्यावेळी माझी सुद्धा त्यांची भेट झाली होती आणि मला सुद्धा खूप छान बोलले होते ते. सो वी बोथ आर व्हेरी लकी. क्या बात आहे. अंजली, आता तू अजून एक आम्हाला तुमचं गाणं ऐकायचंय. येस येस. हे गाणं मी एक आठवण सांगते या गाण्याची. मी हे गाणं जेव्हा मला सूरज्योत्सना पुरस्कार भेटला त्यावेळेस मी गाणं गायलं होतं, तू चंदा मैं चांदनी. क्या बात आहे. खास त्या गाण्यावर ज्यांनी अभिनय केलाय किंवा त्या गाण्यात त्या पिक्चर मध्ये ज्या होत्या ज्या तर त्या समोर म्हणजे माझ्या समोर होत्या, शेजारी होत्या वहिदा रहमान. खूप म्हणजे खूप मोठी व्यक्ती आहे ती, खूप म्हणजे लेजंड आहेत त्या. कसा होता तुझा हा सूरज्योत्सना अवॉर्डचा एक्सपिरियन्स आणि कोण कोण जज होतं आणि कोणाकोणाला तुला भेटायला मिळालं? खूप छान होता. खूप म्हणजे आठवणी कमाल होता खूप. त्याच्यासाठी मी धन्यवाद मानते दरडा साहेबांचे. त्यांनी पप्पांना म्हणजे पहिल्यांदा त्यांनी स्वतःहून फोन केला होता की तुमच्या मुलींना आम्हाला सूरज्योत्सना पुरस्कार द्यायचा आहे तर तुम्ही या नागपूरला देणार आहोत. तर आम्ही म्हणजे आम्हाला ती गोष्ट ऐकून ती न्यूज ऐकून खूप छान वाटलं आणि बऱ्याच म्हणजे हजारोंमधून कमी म्हणजे संधी त्यांना भेटते तर ती आम्हाला भेटली संधी. सूरज्योत्सना पुरस्कार हा खूप मोठा आहे तर तो पुरस्कार आम्हाला भेटला खूप आम्ही भाग्यवान समजतो आणि तोही वहिदा रहमान यांच्या समोर मला तो पुरस्कार भेटला त्यांच्या हातून. तर तो खूप माझ्यासाठी खूप मेमोरेबल होता तो प्रसंग. आणि जजेस म्हणजे रूपकुमार राठोड, अजून असे बरेच जजेस होते. त्यांच्या समोर मग मला पुरस्कार भेटला आणि वहिदा रहमान होत्या तेव्हा त्यांना मी एक रिक्वेस्ट केली की आपके म्हणजे तुमच्या चित्रपटाचं एक गाणं मी गाऊ का? तर त्यांनी हो म्हटलं. तर तेव्हा मी तू चंदा मैं चांदनी ते गाणं गायलं होतं. खूप त्यांना सगळ्यांना. क्या बात आहे. आता होऊन जाऊ दे. तू चंदा मैं चांदनी 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 तू चंदा मैं चांदनी तू तरुवर में शाख रे तू बादल मैं बिजुली तू बादल मैं बिजुली तू पंछी मैं पात रे तू बादल मैं बिजुली तू पंछी मैं पात रे तू चंदा मैं चांदनी ना सरवर ना बावरी ना कोई ठंडी छाँव ना कोयल
मेरा गान रे, कहाँ बुझे तन की तपन, कहाँ बुझे तन की तपन, ओ सैया सिल मोर, चंद्र किरण को छोड़कर, चंद्र किरण को छोड़कर जाए कहाँ चकोर, जाग उठी है सावरे, जाग उठी है सावरे, मेरी कुमारी प्यास रे, अंगारे भी लगने लगे पिया, अंगारे भी लगने लगे, आज मुझे मधुमास रे, मधुमास रे, आज मुझे मधुमास रे. थँक यू. क्या बात है, किती सुंदर. आणि हे गाणं तसं खूप कठीण आहे, म्हणजे त्यातल्या छोट्या छोट्या बारकावे, छोट्या छोट्या हरकती खूप छान घेतल्यास तू. आय थिंक कोणीतरी अशी कॉम्प्लिमेंट दिलेली की तुझ्या गळ्यात मशीन बसवलंय. इतक्या फास्ट तुझ्या हरकती असतात आणि खूप छान, खूप छान. सो मला सांगा, तुम्ही दोघीही तुमच्या रियालिटी कॉन्टेस्ट मधला कसा एक्सपिरियन्स होता, आणि त्याच्यामुळे तुम्हाला पर्सनल लाईफ मध्ये, म्हणजे जसं शाळा वगैरे किंवा कॉलेज, त्याच्यावर काय इफेक्ट झाला, आणि बेसिकली शूटिंगचा एक्सपिरियन्स कसा होता, तुमचा रियालिटी शोचा एक्सपिरियन्स कसा होता? येस, एक्सपिरियन्स वॉज व्हेरी गुड. कारण संगीत सम्राट वॉज आवर फर्स्ट रियालिटी शो, आणि ते सगळंच आमच्यासाठी खूप नवीन होतं. म्हणजे ते पहिला तो शूटिंगचा माहोल, ते कॅमेरे, आणि ते सगळंच खूप नवीन होतं आमच्यासाठी. आणि त्याच्यामुळे एक्सपिरियन्स खूप चांगला होता. मी म्हणेन त्याच्यातनं खूप शिकायला मिळालं आम्हाला. पहिल्या रियालिटी शोचे संगीत सम्राटचे जज आदर्शदा आणि क्रांती, आदर्श शिंदे आणि क्रांती रेडकर, हे दोघ जण होते. आणि आमच्या फर्स्ट ऑडिशनला, आम्ही जेव्हा संगीत सम्राटची फर्स्ट ऑडिशन दिली तेव्हा त्याच्यासाठी आम्हाला स्टँडिंग ओवेशन मिळालं. आणि जजेसनी आम्हाला असं पण सांगितलं की हे आमचं फर्स्ट स्टँडिंग ओवेशन आहे. सो दॅट वॉज व्हेरी स्पेशल फॉर अस. आणि खूप छान होता एक्सपिरियन्स. संगीत सम्राटचा सुद्धा खूप छान होता, कारण त्याच्यामध्ये बऱ्याच लोकांचे ऑडिशन्स झाले, आणि त्याच्यातनं सिलेक्ट होत आम्ही पुढे फिनाले पर्यंत पोहोचलो. हो, आणि संगीत सम्राटला खूप व्हेरायटी होती, म्हणजे फक्त गाणं आणि असं नव्हतं. येस, त्यात एवढ्या सगळ्यांमधून तुम्ही सिलेक्ट होणं ही फार मोठी गोष्ट आहे. सो आय एम शुअर. आणि आम्ही संगीत सम्राट पण झालो. क्या बात. सो आय एम शुअर की तुम्हाला खूप व्हेरायटी दाखवावी लागली असणार त्या दोन्ही रियालिटी शोज मध्ये. सो आता कुठलं तरी नवीन गाणं, जे मॉडर्न गाणं मला ऐकायला आवडेल तुमच्याकडून. ओके. आमच्याच शोच्या ज्या जज होत्या सारेगमच्या, नेहा कक्कर, तर त्यांचं गाणं आम्ही सादर करतो. मिले हो तुम. क्या बात है. तेरी चाहतों में कितना तड़पे हैं, सावन भी कितने तुझ पे बरसे हैं, जिंदगी में मेरी सारी जो भी कमी थी, तेरे आ जाने से अब नहीं रही. सदा ही रहना तुम मेरे करीब होके, चुराया है मैंने किस्मत की लकीरों से. मिले हो तुम हमको बड़े नसीबों से, चुराया है मैंने
किस्मत की लकीरों से तेरी मोहब्बत से सांसें मिली सदा रहना दिल सदा भोगे मिले हो तुम हमको बड़े नसीबों से चुराया क्या बात है. किस्मत की लकीरों से. खूप छान. नो डाऊट तुम्ही विजेता आहात. सो काय मग रिॲक्शन दिली नेहा कक्कर यांनी? हे गाणं आम्ही तिथे गायलं नव्हतं, पण त्यांचं गाणं आहे म्हणून अच्छा, ओके. सो तुम्हाला आतापर्यंत मिळालेली सर्वात मोठी कॉम्प्लिमेंट कोणती तुमच्या दोघींसाठी? खूप मिळाला. खूप मोठ्या मोठ्या व्यक्तींकडून, खूप मोठ्या लोकांकडून कॉम्प्लिमेंट्स मिळाल्या. पण संगीत सम्राटचा जेव्हा फिनाले होता तेव्हा तो किस्सा मला आवडेल इथे सांगायला. तर तो फिनालेचा जो राऊंड होता त्याच्यामध्ये आम्ही एक सुधीर फडक्यांची थीम होती ना. येस, बाबूजींची थीम होती आणि त्यांच्या थीममुळे आम्हाला त्यांची काही गाणी गायची होती. तर आम्ही 4 गाण्यांची अशी मेडली केली होती. तर ती आणि तिथे जज म्हणून किंवा गेस्ट म्हणून सचिन पिळगावकर सर आले होते आणि त्यांनी आम्हाला तिथे आमचं गाणं झाल्यावरती आम्हाला त्यांना कमेंट्स द्यायला सांगितल्या त्यांच्या. तर ते आम्हाला म्हणले की मी खूप लहान होतो आणि मला लहानपणी लता मंगेशकरांचं गाणं खूप आवडायचं आणि कारण तेव्हा त्या खूप मोठ्या होत्या आणि सचिन सर खूप लहान होते. आणि त्याच्यानंतर अजून एक आवाज आला, आशा भोसले. तो पण आवाज मला खूप आवडू लागला आणि आशा भोसले माझ्या आईची मैत्रीण होत्या असं ते आम्हाला म्हणले. आणि त्याच्यानंतर ते म्हणले की मी मोठा झालो आणि मला त्यांच्या लहानपणीचं गाणं मी ऐकू शकलो नाही. त्यांच्या दोघींचं लहानपणीचं गाणं किंवा त्या लहानपणी कशा गात असतील हे मी ऐकू शकलो नाही. तर ते मला आत्ता ऐकायला मिळतंय असं मला वाटतंय, असं त्यांनी आम्हाला कॉम्प्लिमेंट दिली होती. क्या बात है. म्हणजे केवढी मोठी कॉम्प्लिमेंट आहे. खूपच छान. हो, आणि अहमदनगरच्या आशा लता असंही तुम्हाला संबोधलं जातं. येस, नो डाऊट. खूप छान. तुम्ही अशीच प्रगती करा. सो मला सांगा की आता तुम्ही सध्या तुमचा कुठल्या जॉनराचा जास्त रियाज आहे? म्हणजे आता तुम्ही आय थिंक क्लासिकलचा जास्त रियाज होतो. येस, इफ आय एम नॉट रॉंग. सो मग आवडता राग कुठला आहे तुमच्या दोघींचा? आवडते राग खूप आहेत. तसं माझे 2 आवडते राग आहेत. त्यातला मी एक आता शिकले आणि एक शिकायचं आहे अजून. माझा आवडते 2 राग आहेत. एक मारुबिहाग आहे आणि एक नंद आहे. तर त्याच्यातला मारुबिहाग मी शिकले आता. नंद अजून राहिलाय शिकायचा. आणि अंजलीचं? माझी पण तशी म्हणजे खूप राग आहेत आवडतीचे, पण मला यमन आणि हौस ध्वनी खूप आवडतात राग. म्हणजे एक वा यमन इन्स्ट्रुमेंटल राग आहे. हो, यमन मी गाते. हौस ध्वनी अजून बसवलेला. खूप छान. आणि तुमचं एक नाट्यसंगीत फारच व्हायरल झालेलं, ज्याच्यामुळे ऍक्च्युली A.R. रेहमानला भेटता आलं. सो ते नाट्यसंगीत ऐकायचंय मला तुमच्या दोघींकडून. नक्की. आम्हाला पण खूप आवडेल ते इथे सादर करायला.
प्रिय मिलिंद प्रिय मिलिंद मधुसेवनानंद मधुसेवनानंद स्वच्छंद धुंद स्वच्छंद धुंद घे छंद मकरंद घे छंद छंद घे छंद घे छंद मकरंद घे छंद घे छंद मकरंद 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 प्रिय मिलिंद 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 मधुसेवना नंद स्वच्छंद धुंद घे छंद मकरंद घे छंद मकरंद घे छंद मकरंद घे छंद मकरंद घे क्या बात है, कमाल. म्हणजे माझ्या अंगावर काटा आला अक्षरशः. लिटरली आजकाल आपल्याला तयारी खूप बघायला मिळते, पण तयारी आणि सुकून हे दोन्ही मिळणं एखाद्या गाण्यातून एखाद्या कलेतून आपल्याला त्याचा पूर्ण आस्वाद घेणं हे खूप आजकाल कमी आहे. आणि ते तुम्ही दोघींनी त्याचा समतोल इतका सुंदर बांधलाय. खूप छान, खूपच सुंदर. तर मला एक सांगा की जेव्हा पहिल्यांदा तुमचा व्हिडिओ व्हायरल झाला तेव्हा काय होतं, काय फिलिंग होती आणि काय काय रिॲक्शन्स येत होत्या आणि कसं वाटत होतं तुम्हाला? रिॲक्शन्स खूप कमाल येत होत्या, कारण हा एकतर ह्याच्या मागचा थोडासा मी इतिहास सांगते ह्याचा. कारण नांदेडला एक बालनाट्य संमेलन होतं आणि त्याच्या पूर्वसंध्येला आमच्या दोघींची मैफिल होती नाट्य संगीताची नांदेडला. तर त्याच्यासाठी आम्ही म्हणजे बहुतेक वसंतराव आणि अभिषेकींची अशी काहीतरी गाणी मला तिथे ते पण गायला सांगितली होती. आणि त्याच्यामुळे आम्ही कटार मधलं ऐकून त्याच्यामधलं ही 2 गाणी बसवली होती, 3 गाणी बसवली होती ऍक्च्युली, 4. मन मंदिरा, दिल की तपिश आणि घेई छंद हे 2. येस. सगळीच बसवली म्हणजे तुम्ही? हा, येस, बऱ्यापैकी बसवली होती. सो घेई छंद आम्ही तिथे गायलं आणि खूप पॉप्युलर झालं ते. खूप लोकांनी ऐकलं, खूप लोकांना आवडलं. अक्षरशः आम्हाला सोनू निगम सरांची सुद्धा आम्हाला कमेंट आली आणि त्यांचा सुद्धा आम्हाला आशीर्वाद मिळाले. ते सुद्धा आम्हाला म्हणले की गॉड ब्लेस यू, तुम्हारी तुम दोनों की भी आवाज बहुत अच्छी है, रियाज करो और बहुत आगे बढ़ो, असं त्यांनी आम्हाला सांगितलं होतं. आणि अजून एक कमेंट म्हणजे या सगळ्या रियालिटी शोच्या आधी खूप तबल्यातलं खूप मोठं नाव आहे डॉक्टर अरविंद मुळगावकर सर. तर सध्या नाही येत ते. तर त्यांनी स्वतःहून आम्हाला म्हणजे स्वतःहून बाबांना फोन करून आमच्या दोघींचं कौतुक केलं होतं. आमच्या दोघींनाही शाबासकी दिली होती, आमच्या दोघींना आशीर्वाद दिले होते. सो आम्ही खूप दोघी लकी आहोत की एवढ्या मोठ्या तपस्वी माणसाकडून त्यांच्याकडून आमच्या दोघींचंही कौतुक ऐकायला मिळालं. सो आम्ही खूप लकी आहोत. आणि त्यांनी आमच्या दोघींचे 2 कार्यक्रम सुद्धा मुंबईत ठेवले.
पहिला मुंबईतला सगळ्यात मोठा कार्यक्रम आम्हाला त्यांच्यामुळे मिळाला शिवाजी नाट्य मंदिरमध्ये आणि दुसरा रवींद्र नाट्य मंदिरमध्ये. सो खूप म्हणजे आम्ही दोघी आम्हाला स्वतःवरच खूप प्राऊड होतोय की त्यांनी आमचं कौतुक करावं, एवढं गाणं आमचं चांगलं आहे. सो थँक्स टू बाबा. क्या बात आहे, खूप छान. अंजली फारच गप्प आहे हा, तू काहीच बोलत नाहीयेस. अजून एक गाणं ऐकायचं, तू बोलत नाहीयेस तर ऍटलीस्ट गाणं तरी गा. खूप शांत शांत आहे अंजली आज. तिचा स्वभाव शांत असा नाहीये, भांडते खूप ती बोलताना. अंजली अजून एखादं गाणं. हो. अजून एक गाणं म्हणते मी, व्हायरल झालं होतं खूप. सारेगमपच्या ऑडिशन मध्ये मी हे गाणं म्हटलं होतं, दिल की तपिश, कट्यार मधलंच आहे ते गाणं. येस. दिल की तपिश आज है आफताब, आफताब जी मोरे दिल की तपिश आज है आफताब, आफताब दिल की तपिश आज है आफताब. बिसरे सगरे, बिसरे सगरे, बिसरे सगरे सपने, कहीं न लागे मन ये आज मोरा दिल की तपिश आज है आफताब. सारे गम पदा पम गरे ग म गर सै नी, सारे गम प रे गम पदा गम पदा नी म पदा नी सा, दिल की तपिश आज है आफताब. गीत लुभावन यूं मन भावन, गीत लुभावन यूं मन भावन, जैसे बरसे पहला सावन, जैसे बरसे पहला सावन. महके आंगनिया, महके आंगनिया, बहके आज जिया है संगीत की जीत, ये गीत सुनकर इस दिल की ये धड़कन बिसराए हरदम, भूले जो हर पल हर दम तन मन भरमाए, दिल की तपिश आज है आफताब, आफताब दिल की तपिश आज है आफताब, है आफताब, है आफताब. धन्यवाद. बहुत खूब, बहुत खूब, बहुत खूब. थँक्यू. बहुत जिओ, बहुत गाओ. बहुत खूप. आपल्या व्ह्युअर्स कडून ऍक्च्युली खूप क्वेश्चन्स येत आहेत, सो मी नेहा मॅम कडे देते आता माईक. नेहा मॅम, तुमचा आवाज आवाज येतोय? हा. हॅलो. मिले हो तुम हमको बडे नसीबो से, अगदी आता असंच म्हणा असं वाटते. मगापासून तुमच्या भगिनीच्या गप्पा मी ऐकते. वा, क्या बात आहे, खूपच सुंदर. म्हणजे सरस्वतीचा वरदहस्त तुमच्यावर आहे. तुम्ही दोघी जणी किती लहान आहात? म्हणजे काही असे प्रश्न मी आता 2च प्रश्न तुम्हाला विचारणार आहे, कारण वेळेची मर्यादा आहे आपल्याकडे. तर एक प्रश्न असा आहे की तुमच्या दोघींमध्ये भांडणं होतात का? कारण तुमचं वय तसं आहे. तुमच्या दोघींमध्ये भांडणं होतात का? आणि भांडणं झाल्यावर तुम्ही ते गाण्यांनी
की असं शब्दातून ते सॉल्व्ह करतात? असा एक प्रश्न एका लहान मुलीकडून आलेला आहे. ओके. आमच्या दोघींमध्ये खूप भांडणं होतात. आम्ही खूप भांडणं करतो. रोज खूप भांडणं करतो. कारण आम्हाला असं वाटतं की आम्हाला उगीच असं वाटतं की भांडणातनं प्रेम वाढतं, त्याच्यामुळे आम्ही भांडणं करतो. पण भांडणं होतात, भांडणं व्हायलाच पाहिजेत. आणि ती भांडणं आम्ही म्हणजे भांडणं झाल्यानंतर 2 मिनिटानंतर आम्ही परत ऍज युज्युअल होतो. कारण ती जास्त काळ टिकत नाहीत भांडणं. आणि मेन म्हणजे कधी कधी गाण्यांनी किंवा कधी कधी शब्दांनी आम्ही ते सॉल्व्ह करतो. म्हणजे दोन्ही कधी त्या कधी गाण्यांनीच भांडण मिटवलं जातं. वा, क्या बात आहे. आणि दुसरा प्रश्न परत, तुमच्या गाण्यांचा किंवा या कारकिर्दीचा तुमच्या अभ्यासावर कधी परिणाम झाला? परिणाम असा म्हणता येणार नाही, पण नक्कीच त्याचा थोडासा होतो थोडासा परिणाम. कारण आता सध्या तर आपल्याला खूप वेळ आहे, पण ह्याच्या मागे 3 वर्षापूर्वी मागचे पूर्ण 3 वर्ष आम्ही खूप धावपळीत होतो. रोज प्रोग्राम, रोज मुलाखती, रोज काही ना काहीतरी सुरू असायचं आणि त्याच्यामुळे अभ्यासावर परिणाम व्हायचा. अभ्यासाला वेळ मिळायचा नाही जास्तीत जास्त, किंवा थोडा सुद्धा वेळ मिळायचा नाही आम्हाला. तो गाडीत करायला लागायचा किंवा गाडीत पुस्तकं घेऊन जायला लागायची. तर येस. हा. आणि माझ्या 10वीचा मी अनुभव मला आवडेल सांगायला, की 10वीत असताना मला कंटिन्यू प्रोग्राम्स आणि कंटिन्यू शोज, माझा संगीत सम्राट आणि सारेगम सुद्धा त्याच वेळी सुरू होतं, त्याचं शेड्यूल सुद्धा. पण थोडा मी 1-2 महिने कंटिन्यू अभ्यास केला. कंटिन्यू नाही म्हणता येणार, पण 2 महिने मी अभ्यास केला. आणि मला अपेक्षित नाही, पण मला समाधान वाटेल असे मला 86% पडले. क्या बात आहे. म्हणजे बॅलन्स सांभाळलाय तुम्ही, गाणं आणि तुमचं करिअर, अभ्यास. निश्चितच अभिनंदनीय आहे सर्व. खर तर सानिका जी आतापर्यंत तुमच्याशी बोलत होती, ती अतिशय सुंदर अभिनेत्री आहे आणि नाटकं गाजवलेली आहेत, सिरियल्स मधनं ती आपल्या समोर आलेली आहे आणि आता तिचा एक चित्रपट येणार आहे. पण याही पेक्षा तिची आणखी दुसरी ओळख म्हणजे ती उत्तम गाते. तेव्हा 2 ओळी आपण तिच्याकडनं सुद्धा ऐकूया. सानिका प्लीज. अरे बापरे. बोला की तू घेणारच मुलाखत. आम्ही सर्च केलं, आता मी खोटं नाही बोलत, पण आम्ही दोघींनी पण सर्च केलं आणि खूप छान वाटलं. खरंच तू आम्हाला सिनियर आहेस ताई, आणि खूप छान वाटलं तू आमची मुलाखत घेतेस आणि आम्हाला प्रश्न एवढं छान बोललीस आमच्यासोबत. खरंच खूप छान वाटलं. नाही, उलट माझं भाग्य मी समजते की लोकमतने मला ही संधी दिली खरंच. आणि तुमच्यासारख्या खूप गुणी कलाकार यांची मला मुलाखत घेता आली, तुमच्यासारख्या गुणी कलाकारांची माझी ओळख झाली, त्यामुळे मलाच खूप छान वाटतंय. पण दिल की तपिश आणि घेई छंद ह्याच्या नंतर माझं गाणं आम्हाला खूप आवडेल तुझं गाणं ऐकायला. प्लीज मी रियाजी नाही, आणि प्लीज मला माफ करा. मी आतापासूनच क्षमा मागते माझ्या चुकांसाठी. I'll just sing थोडंसं एखाद मिनिट. पादनी द पम पडी बगरी सानी सा गरे सानी सा पनी द पम प सानी सा गरे ग पम प सानी सा गरे सानी सा पनी द पम पडी मगरे सानी सा ग प सानी नी द द द सा गरे ग मगरे सानी सा पनी द पम पडी मगरे सानी सा गरे सा गरे सा द पम गरे सानी द मगरे सानी सा ग प सानी द मगरे सानी सा ग प रे नी द मगरे गरे सानी सा रे ग म प द नी सा नी नी द द प म गरे सा रे ग म प द नी सा नी द प म गरे सा नी रे ग म गरे सा नी द रे नी द ध नी ग रे नी द प द म प द नी रे नी द सा. बस. क्या बात आहे, क्या बात आहे. खर तर कार्यक्रमाची वेळ संपत आली, पण रियाजी नाहीयेस असं म्हणाली, पण तू खूप सुंदर ते सूर खूप अचूक लागले आणि खूप खूप गोड गायलीस. खूप छान. हो, पण आता मला असं वाटतं की आता तुमच्याकडून इन्स्पिरेशन घेऊन मी रियाज करायलाच हवा आता. येस. नंदिनी आणि अंजली,
Yes. वेळ संपतो आहे, निरोप घ्यायचा आहे. पण Yes. निरोपाच्या वेळी सुद्धा एखादं गाणं ऐकूनच तुमचा निरोप घ्यावा असं माझं प्रामाणिक मत आहे. मला नक्कीच. तुमचं बेसिकली कुहू कुहू बोले कोयले या गाण्याचं जर एखादं कडवं तुम्ही म्हटलं नक्की. तर मला असं वाटतं या कार्यक्रमाची सुरेल आणि सुरेख सांगतो. येस, नक्कीच नक्कीच. बोले कोयलिया, बोले कोयलिया, कुंज कुंज बेभंवरे डोले, गुनगुन बोले आ बोले कोयलिया, बोले कोयलिया, सज सिंगार ऋतु आई बसंती, जैसे नार कोई हो रसवंती, जैसे नार कोई हो रसवंती. सनी ग मदनी सा, सनी ग मदनी सा, गम गम ननी सा, रे सनी गनी सा, रे सनी सा, रे सनी धनी नि धनी नि धनी मदन मदन मदन, गरे ग मदनी सा, जय सिंगार ऋतु आई बसंती, जैसे नार कोई हो रसवंती, डाली डाली कलियों को तितलियां चूमे, फूल फूल पंखड़ियां खोले, अमृत घोले बोले कोयलिया, काहे काहे घटा में बिजुली चमके, काहे घटा में बिजुली चमके, हो सकता है मेघराज ने बादरिया का शाम शाम मुख चूम लिया हो सकता है मेघराज ने बादरिया का शाम शाम मुख चूम लिया हो, चोरी चोरी मन पंछी उड़े, नैना जुड़े बोले कोयलिया, क्या बात है, क्या कोयलिया, सरस रात मन भाई प्रियतमा, कमल कमल निमिले, सरस रात मन भाई, किरण हरदम के, जन्मे चांद चमके, मन सानंद आनंद डोले, मन सानंद आनंद डोले, रे ग मदनी सा गनी सा, सनी सा रे ग जरी दिस दनी मदनी सा निरी निरी दनी दनी मद मद गम 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 दनी सा गनी सा गनी सा. क्या बात आहे, क्या बात आहे. मनसा आनंद आनंद डोले. खरंच हीच अनुभूती आम्हाला मिळाली. रसिक हो, शायद फिर इस जन्म में मुलाकात होना हो हे गाणं आपण आज ऐकलं, पण आपली मुलाकात उद्या ठरलेल्या वेळावर निश्चित ठरली आहे. उद्या आपण युवा तडफदार गायक रोहित राऊतशी संवाद साधणार आहोत आणि संगीताचा असा प्रचंड उसळता सागर घेऊन रोहित आपल्यासोबत येणार आहे. तेव्हा हसत राहा, बघत राहा, सोबत राहा. भेटूया उद्या. धन्यवाद. आम्ही एंड करू का मीटिंग? हो हो.